प्रेक्षकांनो नमस्कार, मी प्रियंका गायकवाड, पुणे प्राईम न्यूजमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत। आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी गाव संवाद दौऱ्यात व्यथा मांडण्यासाठी आलेल्या शेतकऱ्याची औकात काढली। हा संपूर्ण प्रकार धाराशिवच्या वाशी तालुक्यातील कवठवळा पिंपळ गावात आज 31 ऑगस्टला घडलाय। कोणाची तरी सुपारी घ्यायची आणि कार्यक्रमात उभं राहून बोलायचं, चांगल्या कामात मिठाचा खडा टाकायचा, औकातीत राहून बोलायचं असं म्हणत आरोग्यमंत्री तानाजी सावंतांनी वृद्ध शेतकऱ्याला दम भरलाय। शेतकऱ्याने त्यांचं मत मांडल्यानंतर सावंत म्हणाले, तुमचं मत लक्षात आलं आहे, तुम्ही खाली बसा, मी स्वतः इंजिनियर आहे, तुम्ही बसा, तुमचं समाधान होण्याचं कारण आहे। तुम्ही आता सांगताय गेल्या 10 वर्षात तुम्ही बोलले नाहीत, आज बोलताय, आपण विकासाचं बोलण्यासाठी आलोय, विकासाचं ऐका। कोणाची तरी सुपारी घेऊन चांगल्या कामात मिठाचा खडा टाकायचा नाही, सुपारी घेऊन बोलायचं नाही, ऐकून घेतो म्हणजे काहीही बोलायचं नाही। मी गेल्या 5 वर्षात कोणालाही माघारी पाठवलं नाही असं म्हणत आरोग्यमंत्री तानाजी सावंतांनी वृद्ध शेतकऱ्याला दम भरलाय। गेले 10-15 वर्ष कुठल्या कामाचं तुम्ही बोलला नाही, आज बोलताय, खाली बसा, खाली बसून बोला। आपण विकासाचं बोलायला आलोय, विकासाचं बोलायला आलोय, विकासाचं ऐकायला आलोय। कुणाची तरी सुपारी घेऊन इथं बोलायचं नाही, कुणाची तरी सुपारी घेऊन चांगल्या कामात मिठाचा खडा टाकायचा नाही। चला, आणि म्हणून गेले 15 वर्ष आपण कधी पण शब्द काढला नाही, इथं रस्त्यावर काही मुठभर मोडून किंवा पाठीवर मोडून कोणी टाकलं बघितलं नाही, कुठला बंदर झालं बघितलेलं नाही, पाणी आता बघितलं नाही। एक मिनिट, 35 वर्ष नंतर पाण्याचं स्वप्न दाखवलं, 16,000 कोटीचं बजेट आम्ही टाकून घेतलं, पाणी 95% पाणी आज आपल्या शिवारात येत आहे, याचा विचार नाही करत। कोणाची तरी सुपारी घ्यायची, चांगल्या कामात खडा घालून वरून बोलायचं, आम्हालाही कळतं, आम्ही उडते केलो असतो, आलं का लक्षात? त्याच्यामुळं ऐकून घेतो, ऐकून घेतो, याचा अर्थ कुणाची तरी सुपारी घेऊन इथं बोलायचं नाही, कुणाची तरी सुपारी घेऊन चांगल्या कामात मिठाचा खडा टाकायचा नाही। शांत बसा, बसा तुम्ही सगळे, शांत बसा। कुठलं तरी आपली सुपारी घेऊन बोलणार। या बातमीसह इथेच थांबतोय, मात्र तुम्ही पाहत राहा पुणे प्राईम न्यूज।